नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर बघा, मस्त अशी चटपटीत तुम्हाला जर काही खायचं असेल तर अशा प्रकारे ठेचा बनवून खा. एकदा नक्कीच ट्राय करा, तुम्हाला देखील खूप आवडेल. तर मी कुकुबाई अश्विनी या यूट्यूब चॅनलवर असे नवीन रोज काहीतरी युनिक असे रेसिपीज टाकत असते, तर ते नक्कीच फॉलो करा. आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवत आहे अगदी झटपट चटपट आणि पारंपरिक असा ही ठेचा. तर कशी वाटते ते कसा वाटला ठेचा ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला मग रेसिपीला सुरू करूया. इथे पाहू शकता 20 ते 25 बेडगी मिरची घेतलेल्या आहेत. थोडेसे 1 चम्मच शेंगदाणे घेतलेत, 1 कोडी लसूण, जिरे आणि मीठ घेतलेलं आहे. आणि ते मी सर्व मिक्सरला पाणी टाकून बारीक करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आजची आपली ही रेसिपी जी आहे, असा तुम्ही ओल्या मिरच्या देखील घेऊ शकता, पण माझ्याकडे ओल्या मिरच्या नव्हत्या म्हणून मी वाळलेल्याच मिरच्या घेतल्या आणि त्याच्यात पाणी टाकून मस्त असं मिक्सरला प्युरी बनवून घेतलेली आहे. म्हणजेच लई बी बारीक नाही करायचं, जरा मोठालाच ठेवायचं आहे. तर पाहू शकता कोणाकोणाला अशी जर काही चटपटीत खायची जर इच्छा झाली तर अशी एकदम 5च मिनिटात बनणारी ही चटणी, ठेचा किंवा चटणी बोलू शकता तुम्ही, तयार करून पहा. तर तुम्हाला देखील नक्कीच आवडेल. तर इथे पाहू शकता पाणी टाकून मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. तर आता ह्याला थोडंसं मी फोडणी देऊन शिजवून घेणार आहे बघा. तर त्यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल. आणि तेल थोडंसं गरम झालं की लगेच याच्यामध्ये बघा मी काय टाकलेलं आहे, म्हणजे लसण टाकलेलं आहे. आणि लसण मी अर्धी म्हणजे 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मस्त बारीक असा कापून घेतलेला आहे. तुम्ही ठेचून देखील टाकू शकता. आणि मस्त ब्राऊन कलरवर लसण परतवून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता आणि आपला लसूण देखील असा मस्त ब्राऊन कलरवर परतत आलेला आहे. आता मी थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि आपली चटणी चटपटीत करण्यामुळं थोडा मसाले मी जास्तच टाकलेले आहेत. जिरे मोहरी एकदम छान लागते बघा अशी. आणि तर पाहू शकता आपली जिरे मोहरी देखील मस्त असे तडतडलेले आहेत. आणि आता लगेच बारीक केलेले जर ठेचा आहे ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे. आणि मी मीठ अगोदरच मिरची बारीक करतानाच त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी मीठ नाही टाकलेलं आता. तर इथे पाहू शकता 2 मिनिट मस्त असं परतवून घ्यायचं आहे. आणि म्हणजे मी रोज काहीतरी असं युनिक असं तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणते, म्हणूनच आज काही स्पेशल म्हटलं काहीतरी बनवावं माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी. तर म्हटलं मस्त असा बेडगी मिरचीचा ठेचाच बनवून दाखवावा तुम्हाला. तुम्ही जो हा ठेचा आहे ना, तो तुम्ही आपल्या ओल्या मिरच्या ज्या असतात ना त्या मिरच्याचा देखील बनवू शकता, म्हणजेच पिकलेल्या ओल्या मिरच्या. नंतर 2 मिनिटांनी थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे. मिक्सरला जे सारण राहिले होते आपल्या चटणीचं त्याच्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता मस्त 2 मिनिट असंच चटणी शिजवून घेणार आहे, म्हणजे एकच नंबर अशी ही चटणी लागते बघा. आणि तुम्ही ही चटणी भाकरी, चपाती, पोळी किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा भातासोबत देखील अप्रतिम एवढी भारी टेस्टी चटणी होते. टिफिनला देखील देण्यासाठी एकच नंबर अशी ही चटणी आहे. एकदा नक्कीच ट्राय करा. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच मला एक कमेंट करून कळवा की माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात. तर फायनली आपली चटणी तयारच झालेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, म्हणजे सर्वात अगोदर माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तरी ते पाहू शकता कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि असं म्हणजे खात राहा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. कशी वाटली आपली आजची युनिक अशी रेसिपी एक छोटीशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर फायनली आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे चटणी. एकदम म्हणजे तिखटही नाही आणि कमी तिखटही नाही आणि जास्त तिखटही, एकदम मीडियममध्ये आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.